आज जर तुम्ही नवीन कार किंवा बाईक घेणार असाल तर अनेकांना सध्या प्रश्न पडतोय की आता काय करावं, म्हणजे आता कोणती गाडी घ्यावी की घेऊच नये. कारण भारतामध्ये E20 पेट्रोलवरून मोठा वाद सुरू झालेला आहे. कोणी म्हणते की यामुळे इंजिन खराब होतंय, तर कोणी म्हणते की हेच भारताचं भविष्य आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की गाडी आपण काय रोज रोज नाही घेत. आपल्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशातून घेतलेली गाडी किमान 10 वर्ष आपल्या सोबत राहावी, ती व्यवस्थित वापरता यावी ही आपल्याला अपेक्षा असते. त्यामुळे पुढचे 10 वर्ष कोणत्या प्रकारच्या गाड्या रस्त्यावरती जास्त दिसतील, म्हणजे पेट्रोल, इलेक्ट्रिक, CNG की अजून काही वेगळं? तुम्हाला तुमची गाडी घ्यायची असेल तर कोणता पर्याय उत्तम आहे, आज यावरती आपण सविस्तर चर्चा करूया. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, सगळ्यात आधी E20 बद्दल आपण बोलूया, कारण सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की यामुळे परदेशातून आयात होणारं कच्चं तेल हे कमी लागेल, शेतकऱ्यांना फायदा होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी प्रमाणात होईल. तर दुसरीकडे जुन्या वाहनांच्या मालकांना मात्र चिंता लागलेली आहे, कारण प्रत्येक वाहन E20 साठी तयार झालेलं नाहीये. काही कंपन्यांनी नवीन इंजिन तयार केलेले आहेत, पण अनेक जुन्या गाड्यांसाठी अजून सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर मोठा प्रश्न असा आहे की पुढच्या 10 वर्षात पेट्रोल मिळणारच नाहीये का? तर उत्तर आहे, अशी शक्यता नाही असं तज्ज्ञ सांगतात. कारण भारतामध्ये अजून सुद्धा लाखो नाहीतर कोट्यावधी वाहनं ही पेट्रोलवरती चालत आहेत. त्यांचं सर्व्हिसिंग आहे किंवा इतरही गोष्टी आहेत, त्याचं नेटवर्क तयार आहे. पेट्रोल पंप प्रत्येक शहरामध्ये आहेत, गावामध्ये उपलब्ध आहेत, म्हणून पेट्रोल इतक्या सहज गायब होणार नाहीये. पण जसं ते आहे आत्ता तसं सुद्धा राहायची शक्यता कमी आहे, कारण त्यामध्ये सुद्धा अपग्रेड होण्याची शक्यता वर्तवली जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण येत्या काळात वाढवण्याची सुद्धा शक्यता आहे आणि नवीन इंजिन सुद्धा त्यानुसार विकसित होत राहतील. मग इलेक्ट्रिक वाहनांचं काय, त्याबद्दल पण आपण बोलूया. आता इलेक्ट्रिक वाहनांची विक्री ही जशी जशी ही टेक्नॉलॉजी पुढे जाते तशी दरवर्षी वाढत चाललेली आहे. चार्जिंग स्टेशन्स वाढत जातात आणि बॅटरी तंत्रज्ञान सुद्धा आता सुधारताना दिसतंय. पण अजून सुद्धा काही मोठे यामध्ये अडथळे बघायला मिळत आहेत. म्हणजे चार्जिंगसाठी लागणारा वेळ आहे तो अजून सुद्धा जास्त आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चिंता व्यक्त केली जाते, कारण तेवढं चार्जिंग नाही पुरत आपल्याला, जर लांब पल्ल्याच्या प्रवासाला आपल्याला जायचं असेल तर. किंवा जर ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर चार्जिंग स्टेशन्स किंवा त्या सुविधा त्या ठिकाणी बघायला मिळत नाहीत. बॅटरी बदलण्याचा खर्च सुद्धा याचा मोठा आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये इलेक्ट्रिक वाहनही नक्की वाढतील, पण ती लगेच सगळ्या पेट्रोल वाहनांची जागा घेतील असं म्हणता येणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात. आता CNG बद्दल आपण बोलूया. बघा, पेट्रोल झालं, इलेक्ट्रिक वाहनं झाली, तर CNGचं आपण बोलूया. तर CNG ज्या ठिकाणी उपलब्ध आहे तिकडे तो स्वस्त पर्याय असू शकतो. विशेषतः टॅक्सी आहेत किंवा कमर्शियल वाहन आहेत, त्यासाठी संपूर्ण देशात CNG नेटवर्क अजून सुद्धा जास्त प्रमाणात उपलब्ध नाही आहे. त्यामुळे CNG काही भागामध्ये हा उत्तम पर्याय आहे. मात्र ज्या ठिकाणी CNG उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी त्या वाहनांची अडचण होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की आपल्या भारतासारख्या देशामध्ये एकाच प्रकारचं इंधन सगळ्यांसाठी योग्य ठरू शकतं का? तर नाही. मुंबई आहे, दिल्ली आहे किंवा पुण्यामध्ये जे योग्य आहे ते एखाद्या ग्रामीण भागासाठी योग्य असेलच असं नाही आहे. आता आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी हवामान वेगळं आहे, रस्ते वेगळे आहेत, वीज पुरवठा वेगळा आहे आणि लोकांच्या गरजासुद्धा वेगळ्या आहेत. म्हणूनच भारताचं भविष्य हे मल्टी फ्युएल फ्युचर आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. तशी शक्यता वर्तवली जाते. म्हणजेच पेट्रोल असेल, E20 असेल, इलेक्ट्रिक वाहनंसुद्धा असतील, CNG काही ठिकाणी असेल आणि भविष्यामध्ये हायब्रिड किंवा हायड्रोजनसारखे पर्यायसुद्धा अनेक आपल्याला भागामध्ये दिसू शकतात. मग आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज गाडी घेताना काय करायचं? गाडी घ्यायची आहे की नाही? जर तुम्हाला तुमचा वापर जास्त असेल, रोजचं अंतर निश्चित असेल, म्हणजे ठराविक वापर तुम्हाला माहिती आहे की कसा आहे, आणि जर त्याचं अंतर निश्चित असेल आणि तुमच्या घरी चार्जिंगची सुविधा व्यवस्थित असेल तर इलेक्ट्रिक वाहने तुमचा चांगला पर्याय ठरू शकतं. जर तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा आहे, लांबचा प्रवास करायचा आहे आणि चार्जिंगचं टेन्शन नको असेल तुम्हाला, तर आधुनिक पेट्रोल किंवा E20 साठी ज्या कंपॅटिबल गाड्या सध्या मिळत आहेत, कारण आता सध्या सगळ्या E20 कंपॅटिबलच मिळत आहेत, तर या गाड्या तुम्हाला अधिक उपयोगी पडतील. समजा तुमच्या इकडे CNG सहज उपलब्ध आहे, तर तिकडे CNG हा ऑप्शन तुमचा खर्च वाचवणारा ठरू शकतो. म्हणजेच काय, तर एकच इंधन हे आपलं उत्तर नाही आहे. आपला वापर नेमका कसा आहे, तुम्ही तुमची गरज ओळखणं हे अतिशय गरजेचं आहे. माझ्या मते पुढची 10 वर्ष भारतामध्ये पेट्रोल, CNG किंवा इलेक्ट्रिक यांच्यात एक काहीतरी टिकेल आणि बाकीचे जातील असं होणार नाही आहे. हे सगळे पर्याय आपल्यासाठी एकत्र उपलब्ध असतील. फक्त तंत्रज्ञान बदलत राहणार आहे आणि ग्राहकांना अधिक पर्याय मिळत जाणार आहेत. आता तुमचा वापर कसा आहे, इंधन,
तुमच्या भागामध्ये उपलब्ध सुविधांचा विचार करून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल तर तुम्ही नेमका कोणता पर्याय निवडणार आहात. म्हणजे पेट्रोल आहे, इलेक्ट्रिक की CNG की हायब्रिड, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.